सह्याद्रीच्या डोंगरावर वसलेला सिंहगड शौर्य, बलिदान आणि मराठ्यांच्या अभिमानाचा एक शाश्वत साक्षीदार आहे। आज आपण त्याच्या प्राचीन भिंतीमधून प्रवास करणार आहोत, तसेच त्याचे शक्तिशाली दरवाजे बघणार आहोत आणि निर्भय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला श्रद्धांजली वाहणार आहोत। हा केवळ एक किल्ला नाही, तर तो दगडात कोरलेला एक वारसा आहे। सिंहगडाच्या अविस्मरणीय शोधात आपले स्वागत आहे, जिथे इतिहास जिवंत आहे आणि दंतकथा कधीही मिटत नाही। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या खजिन्यांपैकी एक असलेला सिंहगड किल्ल्यातून तुम्हाला हा प्रवास चुकवायचा नाही। आणि कोणतीही भेट स्थानिक चवीचा आस्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, तर गरमागरम पिठलं भाकरी आणि मातीच्या मडक्यातील थंडगार ताक आपण कसं चुकवू शकतो। नमस्कार मंडळी, अनसीन जर्नी विथ किरण या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। गड आला पण सिंह गेला ही इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील ओळ प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कोरली गेलेली आहे। इसवी सन 1670 साली मोगलांच्या ताब्यात असलेला सिंहगड नरवीर तानाजी मालुसरे यांनी मोठ्या शौर्याने पुन्हा स्वराज्यात मिळवला। पण ही कामगिरी बजावताना ते कामी आले, म्हणजे वीरगतीला प्राप्त झाले। त्यावेळी अत्यंत दुःखी अंतकरणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले की एक गड आला पण दुसरा गड गेला। पुण्यापासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावरती सिंहगड हा किल्ला वसलेला आहे आणि डोंजे गावातून आपण सरळ गाडी मार्गाने म्हणजे स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने गड किल्ल्यावरती येऊन पोहोचतो आणि ही आहे गाडी पार्किंगसाठी जागा। आणि येथून पुढे ह्या मार्गाने आपण मुख्य किल्ल्यावरती जातो। मुख्य किल्ल्यावरती म्हणजेच बाले किल्ल्यावरती जाण्यासाठी अजून 2 मार्ग आहेत। हा आतकरवाडीतून येणारा पायी मार्ग किंवा आपण याला ट्रेकिंग मार्ग म्हणू शकतो, किंवा हे पायवाट आहे। ह्याने येण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात। आणि ह्या वाटेने म्हणजे आपण डोंजे गावातून आलो ना, तर गाडगी पार्किंग करून हा रस्ता येतो बघा। ह्या रस्त्याने आपण आता पुढे आलेलो आहोत। आणि तिसरा मार्ग आहे तो कल्याण दरवाजाकडे। आता ह्याच मार्गाचा वापर करून आपण बाले किल्ल्यावरती पोहोचू। तर सुरुवातीला लागतो गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे पुणे दरवाजा। एका पाठोपाठ एक असे गडावर जाण्यासाठी 3 दरवाजे आहेत आणि हा आहे पुणे दरवाजा, म्हणजे गडाचा सगळ्यात पहिला दरवाजा पुणे दरवाजा। या दरवाजा क्रमांक 1 ला डोंजे दरवाजा सुद्धा बोलतात। दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 बुरुज आहेत आणि दरवाजावरती शरभ शिल्प देखील आहे। शरभ शिल्प म्हटलं ना, तर तो दरवाजा यादवकालीन समजला जातो। पण इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की पुणे दरवाजा क्रमांक 1 व 2 हे दोन्ही दरवाजे शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्यानंतर बांधले गेलेले आहेत आणि दरवाजा क्रमांक 3 हा यादवकालीन आहे। दरवाजाला भक्कम असे लाकडी कवाड आहेत आणि हो, यावरती प्रत्येक गड किल्ल्यावर असतात ना, तसे कवाडांना खिळे देखील लावलेले आहेत शत्रूंपासून वाचविण्यासाठी। तसेच आत गेल्यानंतर दरवाजाच्या आतील बाजूवरती नरवीर तानाजी मालुसरे, तसेच नावजी बलकवडे आणि विठोजींचे नावे कोरलेले एक संगमरवरी शिल्प लावलेले आहेत। त्यातील नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास जवळजवळ सर्वांनाच परिचित आहे की 1665 पुरंदरच्या तहामुळे मोगलांकडे गेलेला सिंहगड त्यांनी परत स्वराज्यात आणला। पण फारच थोडे लोक आहेत की ज्यांना नावजी बलकवडे यांचा इतिहास माहिती आहे। त्यांनी 1 जुलै 1693 रोजी छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पराक्रमाने किंवा शौर्याने हा किल्ला परत स्वराज्यात आणला। येथून थोडंसं पुढे आलं की गडावरती कोणत्या कोणत्या वास्तू बघायच्या आणि काय काय बघायचं ह्याचा एक नकाशा दिलेला आहे। आता त्यानंतर लागतो तो दुसरा दरवाजा। या दरवाजाबद्दल फारशी माहिती नाही। सिंहगडाला बराच मोठा इतिहास लाभलेला आहे। सिंहगडचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते। कौंडिन्य ऋषींच्या नावावरून या गडाला कोंढाणा असे नाव पडले होते। कोळी राजा नागनाईक यांच्याकडून मोहम्मद बिन तुगलक याने 1328 ला हा किल्ला ताब्यात घेतला। त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीत मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांचे
वडील शहाजी राजे यांना आदिलशहाकडून पुणे प्रांताची सुभेदारी मिळाली। आदिलशहाला वाटले की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या दरबारी येतील, पण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून त्याला वाढविण्याचा व बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि 1647 मध्ये महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। म्हणजे हा किल्ला स्वराज्यात मिळवण्याचं काम महाराजांनी केलं। दुसऱ्या दरवाजापासून थोडं पुढे आलो की लगेचच आपल्याला लागतो तिसरा दरवाजा। साधारणतः हा दरवाजा यादवकालीन आहे, त्यावरती कमळ चिन्ह दिसते। यादवकालीन दरवाजामध्ये साधारणतः आपल्याला शरभ शिल्प किंवा अशी कमळ शिल्प दिसतात। त्याचबरोबर हेमाडपंथी मंदिराचे जे प्रवेशद्वार असते तेही प्रामुख्याने यादवकालीन प्रवेशद्वाराच्याच प्रकारात येतात। तसेच प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला 2 देवड्या आहेत। शिवकालीन किंवा मराठा बांधकाम शैलीतील देवड्या थोड्या लहान असतात, पण यादवकालीन देवड्या ह्या त्या मानाने प्रशस्त असतात। येथून थोडेसे पुढे आलो आपण थेट बाले किल्ल्यावरती येऊन पोहोचतो। तेथून थोडेसे पुढे आपल्याला लागतो उजव्या बाजूला तोफखाना। तोफखाना हा बऱ्यापैकी सुस्थितीत आपल्याला आढळून येतो, म्हणजे पुरातत्व खात्याने याची बरीचशी काळजी घेतलेली आहे। बराच मोठा तोफखाना आहे। अगदी मगाच सांगितल्याप्रमाणे सिंहगडाला बराच मोठा इतिहास लाभलेला आहे। पुणे प्रांतावर नजर ठेवण्यासाठी हा गड अत्यंत महत्त्वाचा होता। इसवी सन 1662, 1663 व 1665 मध्ये मोगलांनी या किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी हल्ले केले, पण शेवटी 1665 मध्ये पुरंदरच्या तहामुळे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। तोफखाना बघून झाला की पुढे लागते ते आपल्याला घोड्यांची पागा। हे बघा इथे बोर्ड लावलेला आहे। अजून एक गोष्ट सांगायची, घोड्यांची पागा बघायच्या आधी हे बघा, हे गाढवाने गडावरती सामान ने आण होते आणि ही पद्धत आजची नाही आहे। अगदी महाराजांच्या काळापासून अशाच पद्धतीने गडावरची वाहतूक म्हणजे सामानाची वाहतूक व्हायची। त्यानंतर आपण जातो ते घोड्यांच्या पागेमध्ये। आता ही घोड्यांची पागा आहे की खामटाका आहे हे तिथं गेल्यानंतरच लक्षात येईल, कारण बोर्डवरती तसं लिहिलेलं होतं आणि आत गेल्यानंतर जाणवतं की ही जागा घोड्यांची पागा नसून कदाचित खामटाकच असावं। एका पाठोपाठ एक असे 5 खांब आहेत आणि त्यांच्या जवळ टाकं बांधलेलं आहे। जागा अतिशय अस्वच्छ होती, म्हणजे बऱ्याच वर्षांपासून इथली स्वच्छता केलेली नसावी। आणि हे बघा, हे 5 खांब एका पाठोपाठ एक असे 5 खांब आहेत। इथे पाणी साचलेलं होतं आणि घोडे उभे राहू शकतील की नाही व्यवस्थित हेही लक्षात येत नव्हतं, कारण ह्याची उंची बरीचशी कमी होती। तसंच हे टाकं एकाच दगडात कोरलेलं आहे, म्हणजे एक मोठा प्रचंड दगड कोरून हे टाकं बांधण्यात आलेलं आहे। आणि ह्या खांबांजवळच एका पाठोपाठ एक असे छोटे छोटे टाके बांधलेले आहेत। त्यातले 2 ते 3 टाके कोरडी होती आणि 2 टाक्यांमध्ये पाणी होतं। हे बघा, हे एक कोरडं टाकं, यानंतरचे 2 टाके अजून कोरडे आहेत। पुढचं जे टाकं दिसतंय ते हे बघा, हे असे लागोपाठ 2 टाके आणि त्यानंतरची पुढची येणारी जी 2 टाके होती ना त्यात पाणी होतं। पाणी तसं तर स्वच्छ होतं, खालचा तळही दिसत होता, पण पाण्याला हिरवा रंग आलेला होता, म्हणजे बऱ्याच दिवसांपासून ह्याचा उपसा झालेला नसावा, त्यामुळे ह्या पाण्याला कदाचित हा रंग आलेला होता। त्या काळात जर हे पाणी पिण्यासाठी वापरत असतील तर बाहेरचं पाणी किंवा पावसाचं पाणी आत नेऊ म्हणून ही भिंत बांधलेली होती। ही इकडनं तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, मी बाहेरच्या बाजूने दाखवते। हे बघा, ही अशी तटबंदी ह्या टाक्याला बांधलेली होती की जेणेकरून पावसाचं पाणी किंवा इतर अस्वच्छ पाणी आत जाऊ नये यासाठी। इथून तुमच्या लक्षात आलं असेल। यानंतर खामटाकं बघून झालं की पुढे जातो। पुढे गेल्यानंतर एक बोर्ड लागतो। एक रस्ता जातो तो कल्याण दरवाजाकडे, एक रस्ता जातो तो तानाजी कड्याकडे आणि एक रस्ता जातो तो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे। आपण प्रथमतः समाधीचं दर्शन घेणार आहोत, पण तत्पूर्वी समाधीकडे जाण्याआधी कोंढाणेश्वर मंदिराकडे जाण्याचा एक रस्ता लागतो।
हा रस्ता सरळ कोंढाणेश्वर मंदिराकडे जातो. ह्या गडावरती बरीचशी हॉटेल्स आणि खाण्यापिण्याची दुकानं आहेत. आणि इथे बघा अननस, बोरे, आवळा, बऱ्याचशा वस्तू होत्या, चिंचा. बघून तोंडाला अगदीच पाणी सुटलं. खाण्यापिण्याची खूपशी सोय आहे. येथून पुढे जातो आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी मंदिराकडे. इसवी सन 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आले की कोंढाणा परत स्वराज्यात मिळवायचा आणि त्यांचा हा विडा उचलला तो नरवीर तानाजी मालुसरे यांनी. त्यावेळी त्यांच्या मुलाच्या लग्नाची गडबड होती, पण राजांची कोंढाण्याबद्दलची तळबळ बघून त्यांनी असे म्हटले की आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आणि त्यांचे भाऊ सूर्यभान तसेच शेलार मामा आणि सोबत 500 मावळे घेऊन कोंढाण्यावर चढाई केली. त्यावेळी कोंढाण्यावर उदयभान राठोड यांचे वास्तव्य होते. दोघांमध्ये युद्ध झालं. युद्ध करत असताना तानाजींची ढाल तुटली, तर त्यांनी डोक्याचा शेला हाताला गुंडाळला आणि युद्ध सुरूच ठेवले. यात तानाजी मालुसरे यांनी उदयभानला ठार केलं आणि किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. पण हे करत असताना तानाजी सुद्धा वीरगतीला प्राप्त झाले. समाधीजवळ नरवीर तानाजी मालुसरे तसेच सूर्यभान आणि शेलार मामा आणि इतर मावळ्यांची शिल्पे उभारलेली आहेत. समाधीचं दर्शन घेऊन झालं की पुढे गेल्यानंतर एक पाण्याचं भव्य असं मोठं टाकं लागतं. पाणी बरंच अस्वच्छ आहे, पण टाकं बरंच मोठं आहे. येथूनच थोडंसं पुढे गेलं की गडावरती पिण्यासाठी पाण्याचं एक स्वच्छ टाकं लागतं. पाणी बऱ्यापैकी स्वच्छ आहे आणि यात घाण पडू नये म्हणून वरती छताला कदाचित पत्र्यांनी झाकून घेतलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे पाणी गडावरची लोक पिण्यासाठी वापरतात. येथून पुढे गेलं की आपल्याला लागतो तो कल्याण दरवाजा. एका पाठोपाठ एक असे हे 2 दरवाजे आहेत. हा एक दरवाजा आणि जेथे आपण उभा आहोत हा दुसरा दरवाजा. म्हणजे एका पाठोपाठ 2 दरवाजे लागतात. हे कल्याण गावाकडनं येतात म्हणून ह्याला कल्याण दरवाजा बोलतात. दरवाजाच्या दोन्ही साईडला 2 बुरुज आहेत आणि मध्ये सैनिकांना बसण्यासाठी 2 देवड्या देखील आहेत. तसेच पुढे गेलो की आपल्याला लागतो तो झुंजार कडा. झुंजार कडा बघून झाला की आपण ज्या जागेसाठी आतुर होतो त्या तानाजी कड्याकडे जाणार आहोत आणि हा रस्ता त्या तानाजी कड्यावर नेतो. पण आपण ह्या लांबच्या रस्त्याने न जाता थोडासा मधून शॉर्टकट रस्ता बघूया. आणि मधल्या रस्त्याने गेल्यानंतर मध्ये अमृतेश्वर भैरव मंदिर लागतं. येथील दर्शन घेऊन आपण पुढे आता तानाजी कड्याकडे जाऊया. आणि शेवटी जी जागा बघण्यासाठी तुम्हाला सांगितलं ना आतुर झालेलो होतो त्या जागेपर्यंत आपण येऊन पोहोचलो आणि तो म्हणजे तानाजी कडा. आणि ह्याच कड्यावरनं 500 मावळ्यांपैकी 300 मावळे घेऊन नरवीर तानाजी मालुसरे वर चढून आले होते आणि उरलेले 200 मावळे घेऊन सूर्यभान म्हणजे तानाजींचे बंधू कल्याण दरवाजामध्ये दरवाजा उघडण्यासाठी वाट बघत होते. आणि इथूनच समोर दिसतो तो झुंजार कडा. आणि हे बघा किती अवघड रस्ता आहे. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा रात्रीच्या अंधारात तानाजी मालुसरेंनी हा कडा 300 मावळ्यांसह चढून आलेले होते. येथूनच पुढे आलो की कलावंतिनीचा बुरुज लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या बुरुजांचा कधीच उपयोग झाला नाही. मात्र मोगलांच्या काळामध्ये हे असे बुरुज कलावंतिनीसाठी बांधले जायचे. कलावंतिनी म्हणजे काय तर त्या काळात मनोरंजनासाठी नाटक आणि नृत्य करण्यासाठी काही गडावरती म्हणजे गडावरच्या लोकांच्या मनोरंजनासाठी कलाकार आपल्या कलेचं प्रदर्शन दाखवायचे. त्याला कलावंतिनी बुरुज म्हणतात. येथूनच थोडंसं पुढे आलो
की ती जागा लागते आणि ही जागा म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांनी उदयभान राठोडांशी युद्ध करताना त्यांची ढाल तुटली। येथे त्यांनी डोक्याचा शेला हाताला गुंडाळला आणि आपलं युद्ध सुरूच ठेवलं, पण येथे तानाजी मालुसरे यांचा हात तुटला गेला। आता या जागेला आधी वंदन करूया, म्हणजे दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांची समाधी मंदिर लागतं। हा जो गोल घुमटकार आकार दिसतो आहे ना सफेद, हे आहे छत्रपती राजाराम महाराजांचं समाधी मंदिर। मुघल साम्राज्याला सतत 11 वर्ष झुंज देणाऱ्या आणि वयाच्या 30व्या वर्षी मृत्युमुखी पडणाऱ्या छत्रपती राजाराम महाराजांची समाधी येथे आहे। गडावरती स्वातंत्र्य चळवळ सैनिक बाल गंगाधर टिळक यांचा बंगला बघण्यासाठी मिळतो। कधी कधी लोकमान्य टिळक येथे राहण्यासाठी यायचे। इसवी सन 1915 मध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी यांची एक बैठकही ह्या गडावरती झालेली होती। आता सध्या ह्या बंगल्याला बघण्यासाठी परवानगी नाही, म्हणजे कुलूप लावलेलं होतं। मी ज्यावेळेस तेथे गेले होते त्यावेळेस, म्हणूनच बाहेरूनच दाखवते। आणि जवळच इथे 2 ते 3 तोफा ठेवलेल्या आहेत। भर उन्हातही ह्या तोफा अतिशय थंडगार होत्या, म्हणजे ह्या तोफा पंचधातूंपासून बनवलेल्या होत्या। सर्वात शेवटी गड फिरून झाला की गरमागरम पिठला भाकरीवरती ताव मारतो। त्याचबरोबर मातीच्या मडक्यातील थंडगार ताक पिल्यानंतर मन अगदीच तृप्त होऊन जातं। तुम्ही सुद्धा गडाला भेट दिल्यानंतर ही गोष्ट आवर्जून करा, म्हणजे अजिबात मिस करू नका। नक्कीच एकदा ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन स्थळी, अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भरपूर माहितीसह। तोवर बाय बाय।